अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमदायी जाऊ दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं मी स्वामींच्यानी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, मी तुम्हाला एक उपाय म्हणजे एक रेमेडी सांगणार आहे, उपाय सांगणार आहे। ती रेमेडी म्हणजे ती करायची आहे, ती पहाटे करायची, लॉ ऑफ अट्रॅक्शन। तर हे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती करायचं, 3 ते 4 याच वेळेत का करायचं? कारण आपलं मन प्रसन्न असतं, आजूबाजू वातावरण शांत असतं। आपण जो सेवा ब्रह्ममुहूर्तावरती करतो त्याचा फायदा नक्कीच होतो। जसं आपल्याला वास्तू तथास्तु म्हणत असतो, तसं ब्रह्ममुहूर्तावरती जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो त्यावेळेला आपल्याला आपले युनिवर्स आपल्याला त्याचं परत जे मागेल ते देत असतात। तर काय करायचं? पहिल्यांदा आपण पहाटे 3 वाजता उठायचं, एक आसन घ्यायचं। हे आसन घेतल्यानंतर आपण बेडरूममध्ये बसा, किचनमध्ये बसा, हॉलमध्ये बसा, स्वच्छ हातपाय धुवा आणि बसा। आंघोळ नाही केली तरी चालेल, पण तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून बसा आणि त्यानंतर तुमचं मन पहिल्यांदा प्रसन्न ठेवा। तुमच्या डोक्यामध्ये कुठलेही विचार येता कामा नयेत। तुमच्या मनामध्ये विचार येत असतील, वाईट विचार येत असतील, मन तुमचं इकडं तिकडं चंचल असेल, तर तुम्हाला ही सेवा, हा उपाय फायद्याचा होणार नाही। तर म्हणून तुम्हाला सांगते, ब्रह्ममुहूर्तावरती करा। डोक्यात कुठलेही विचार होऊ नका, फक्त आणि फक्त तुम्ही जे बोलता त्यावरती लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही ही सेवा, हा उपाय करा। तर बघा, 3 वाजता उठायचं आणि पहिल्यांदा तुमची ज्या इष्टदेवतेला तुम्ही म्हणता, समजा दत्ताला मानत असाल, स्वामी समर्थांना मानत असाल, तुम्ही ज्या देवाला म्हणता त्या देवाचे पहिल्यांदा प्राण 11 वेळा नाव घ्यायचं। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, असं 11 वेळा प्रार्थना करायची आणि त्यानंतर वरती हात घ्यायचा, स्वामी समर्थांना विनंती करायची, प्रार्थना करायची की श्री स्वामी समर्थ महाराज, आज मी तुमच्यामुळे आजचा दिवस बघितला, धन्यवाद। तुम्ही मला आजचा दिवस दाखवला, धन्यवाद। तुमच्यामुळे आज मला हा दिवस बघायला मिळाला, धन्यवाद। तुमची मी खूप आभारी आहे आणि आजचा नवीन दिवस माझ्या आयुष्यात तुमच्यामुळे आला, त्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभारी आहे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आणि माझ्या हातून ज्या काय चुका झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा असावी अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर 4 वाक्य बोलायचे। ती 4 वाक्य, प्रत्येक वाक्य 21 वेळा बोलायचं। जर तुम्ही ज्या गोष्टी पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला, ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल त्यावेळेला तुमच्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह होत असतं। म्हणून मी नेहमी सांगते, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह विचार करा। तर बघा, सगळ्यात आधी पहिल्यांदा काय म्हणायचं आहे? मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे, हे 21 वेळा बोलायचं। त्यानंतर दुसरं वाक्य बोलायचं, मी खूप शक्तिशाली आहे, मी खूप शक्तिशाली आहे, 21 वेळा हे वाक्य बोलायचं। तिसरं वाक्य आहे, मी खूप धनवान आहे, मी खूप धनवान आहे। आणि चौथं वाक्य बोलायचं, मी खूप आरोग्यदायी आहे, माझं आरोग्य खूप चांगलं आहे। हे तुम्ही 21 वेळा, प्रत्येक वाक्य 21 वेळा बोलायचं आणि त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आणि तुम्ही हे रोज 21 दिवस ही सेवा करायची। 21 दिवस, 3 ते 4 या वेळेत तुम्ही हे करा। तुम्ही 21 दिवस जर तुमचं हे केला तर तुम्हाला आपोआपच पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय लागेल। तुमच्या शरीराला, मनाला एकदा जर चांगल्या गोष्टीची सवय लागली तर तुमच्या आयुष्यात चांगलं घडत जाईल। ह्या 4 गोष्टी तुम्ही दररोज 21 वेळा, 21 दिवस म्हणा, तुमच्या आयुष्यात काय बदल होतोय, तुमचं आयुष्य किती चांगलं होतंय हे बघा आणि तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला युनिवर्स तुम्हाला देत असतात। म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही हे करा आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आंघोळ करा। आंघोळ केल्यानंतर तुमची नित्यनेमाची पूजा करा, स्वामी समर्थांचे 3 अध्याय, 11 माळी जप आणि 1 वेळ तरी तारक मंत्र म्हणा। नित्यनेमानं ही सेवा करा, तुम्हाला आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही। भले तुम्हाला लाखाचे 2 लाख लगेच नाही मिळणार, पण तुम्हाला तुमच्याकडे आज 500 रुपये, 2 दिवसानं 700, 4 दिवसानं 800, 15 दिवसानं 1000, महिन्यानं 2000, अशी प्रगती तुमच्या आयुष्यात व्हायला सुरू होईल
आणि तुमचं आयुष्य चांगलं होईल, बदलेल. आणि आयुष्य बदललं तर तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी घडतील त्या तुम्हाला खरंच मनासारख्या होतील. म्हणून म्हणते लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह गोष्टी देणार आहे. आणि त्यानंतर दिवसभरात तुम्हाला जर कोणी भेटलं, काय बाई कसं चाललंय, मस्त मजेत आहे, खाऊन पिऊन निवांत आहे, स्वामींच्या कृपा आशीर्वादानं आमचं उत्तम चालू आहे, आमच्याकडे सगळं आहे, आनंदी आहे, असं बोला. भले तुमच्याकडे काही असो नसो. तुम्ही रडत गाणं म्हणून काय सांगू, माझ्याकडे हेच नाही, माझं तेच आहे, मला हे पाहिजे होतं, मला ते पाहिजे होतं, माझं सारखं दुखतंय, माझ्याकडे पैसेच नाहीत, माझ्याकडे हेच नाही. अजिबात बोलू नका. तुम्ही पैसे नसतील तरी बोला, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी खूप धनवान आहे, मी खूप पैसेवान आहे, मी खूप सेवा करते, माझ्याकडून स्वामी समर्थ खूप सेवा करून घेतात, माझं सगळं स्वामी समर्थांनी चांगलं केले, स्वामी समर्थांनी मला भरभरून दिले, असं बोला. तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतील, खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडतील, खूप तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी मिळतील. पण फक्त कष्ट आणि कर्म चांगले ठेवा. तुम्ही कुणाचंही वाईट चिंतू नका, कुणालाही वाईट बोलू नका, निंदा नास्ती करू नका. तुम्हाला एखादी गोष्ट समोरच्याची पटली नाही तर तुम्ही त्यांना सांगा हे तुमचं पटत नाही, पण निंदा नालस्ती करू नका. कर्म चांगलं ठेवा, कष्ट चांगलं ठेवा, पॉझिटिव्ह विचार ठेवा. तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी कळतील, मिळतील. आणि म्हणून सांगते 3 ते 4 या ब्रह्ममुहूर्तावर ह्या 4 गोष्टी बोलत राहा. दिवसभर पॉझिटिव्ह बोला, स्वामी समर्थांची सेवा करा, कर्म चांगले ठेवा, दारात आलेल्या ग्लासभर पाणी द्या. तुम्ही तुमच्या आयुष्यातले सगळे बदल आपोआप करून घ्याल. हे सगळं तुम्ही केल्यानंतर स्वतः अनुभव घ्याल. तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. माझे व्हिडिओ तुम्ही जर दुसऱ्याला शेअर केला तर तुम्ही एक कर्मच चांगलं करणार आहे. म्हणून सांगते जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. श्री स्वामी समर्थ.